मनोज जरांगे यांच्या मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे। मनोज जरांगेंचा आजचा मुक्काम हा अहमदनगरमध्ये असणार आहे। 26 जानेवारीला जरांगेंचं भगवं वादळ हे मुंबईत धडकणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईकडे रवाना झालेत। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक या मोर्चात सहभागी झालेत। याच पार्श्वभूमीवर आंदोलन मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। 26 जानेवारीला मराठा आंदोलक मुंबईत धडकणार आहेत। दरम्यान जरांगेंचा हा दौरा आहे। मनोज जरांगेंच्या मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी संतोष आपल्यासोबत जोडलेला आहे। संतोष, मनोज जरांगे पाटील यांचा दुसरा दिवस आहे। 26 तारखेला हे भगवं वादळ मुंबईत धडकणार आहे। सध्या हा दौरा नेमका कुठेपर्यंत आलाय, या दौऱ्याचा मार्ग काय, सध्याची त्या ठिकाणचे ताजे अपडेट काय? निश्चितच करण काही वेळातच मनोज जरांगे पाटील यांची जी पदयात्रा आहे आता ती पाथर्डीमध्ये दाखल होणार आहे। यापूर्वी पाथर्डीकरांनी मनोज जरांगे पाटील यांची जी पदयात्रा आहे याच्यामधील जी काय पदयात्रेचे जे समन्वयक आहेत त्यांच्यासाठी साधारणतः 15 ते 20 लाख लोकांचा जो सहभाग आहे तो या ठिकाणी केलेला आहे। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की लापशी असेल, सार असेल, भात असेल, असं विविध प्रकारचे जेवण नाश्ता हे या पाथर्डीकरांनी कालपासून याची जे तयारी केली होती। साधारणतः 15 ते 20 लाख लोक या ठिकाणी आता जेवण करू शकतात अशी परिस्थिती या ठिकाणी आपण आता पाहू शकतो। साधारणतः आता ही पदयात्रा थोड्याच वेळात पाथर्डीमध्ये दाखल होणार आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची इथे देखील एक सभा होणार आहे। या सभेसाठी जे इथे जे काही समन्वयक आहेत आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात साधारणतः किती लोकांचा स्वयंपाक आहे आणि साधारणतः किती लोक यामध्ये सामील होणार आहेत। इथं आम्ही सध्या माळीबाबुळगाव या गावाच्या वतीने 6 ते 7 हजार लोकांचा स्वयंपाक केलेला आहे। इथे येणाऱ्या सर्व लोकांची सोय इथल्या पाथर्डी तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्व गावांनी आपापले स्टॉल लावून या ठिकाणी सोय केली आहे। काही स्वयंसेवी संस्था असतील, काही पुढारी असतील, काही नेते असतील, यांनी सुद्धा या ठिकाणी आपापल्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे। या ठिकाणी मराठा समाजासाठी जरांगे पाटील ज्या प्रकारे काम करत आहेत त्यासाठी उत्स्फूर्तपणे आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आपापल्या वतीने योगदान देत आहोत। निश्चितच काय सांगतात की कशा प्रकारची तयारी या ठिकाणी आपण केलेली आहे? आम्ही शेवगाव तालुक्यातून आलेलो आहोत। मनोज दादांना पाठिंबा द्यायचा आणि मुंबईला जायचं हाच आमचा शेवगावकरांचा एक ध्यास आहे आणि त्यासाठीच आम्ही शेवगाववरून इथं आलेलो आहे आणि इथं 20 ते 25 लाख लोकांचं जेवणाचं नियोजन झालेलं आहे। अतिशय उत्तम अशी सोय जेवणाची इथं सर्व स्वयंसेवकांनी केलेली आहे। निश्चितच कारण आपण पाहू शकतो की या ठिकाणी जो उत्साह आहे जरांगे पाटलांची जी पदयात्रा आहे आता थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होणार आहे। नक्कीच संतोष, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।